मकर संक्रांती स्पेशल आपण कालच्या भागामध्ये तिळाची खुसखुशीत पोळी कशी तयार करायची आणि परवाच्या भागामध्ये पाकातील तिळाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहिलेले आहे। तर आज आपण ही बिना पाकाची आपण खुसखुशीत तिळवडी तयार करत आहोत। या तिळवडीचं स्ट्रक्चर पाहू शकता, परफेक्ट आलेलं आहे, खूप खुसखुशीत तयार होते आणि करायला अतिशय सोपी आहे। तुम्ही बॅचलर असले ना तरीही तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये ही तिळवडी बनवून तयार करू शकता। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी खुसखुशीत ही तयार झालेली आहे। जिभेवर ठेवताच विरघळणारी ही तिळवडी करण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील भरपूर टिप्स आहेत आणि अगदी परिपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मकर संक्रांती स्पेशल आपण तिळाचे खूप सारे पदार्थ पाहत आहोत आणि त्यामधीलच आजचा पदार्थ म्हणजे अगदी खुसखुशीत आणि बिना पाकाची झटपट बनवून तयार होणारी तिळाची वडी आज आपण तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी भरून आपण एवढे गावरान तीळ घेतलेले आहे। गावरान तीळ शक्यतो यूज करायचे, ज्यामुळे तयार होणारी रेसिपी जो पदार्थ आहे तो चवीला अतिशय छान असा तयार होतो। आणि जे दुकानात मिळतात ना ते पॉलिश केलेले तीळ असतात, ते पांढऱ्या रंगाचे असतात आणि गावरान तीळ जे असतात ते थोडेसे काळ्या रंगाचे असतात। त्यानंतर कढईमध्ये अगदी मंद आचेवर छान असे हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे। आता तीळ जास्त जेव्हा भाजले जातात तेव्हा त्याची थोडीशी कडवट चव आपल्या त्या पदार्थामध्ये उतरते। त्यामुळे तीळ हलकेसे तडतडायला लागले की आपले तीळ भाजून झाले असे समजायचे। अगदी 5 मिनिटांमध्ये छान असे तीळ भाजून झालेले आहे। थंड करण्यासाठी एका डिशमध्ये आपण ते काढून घेतले, हे पहा। त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अगदी थोडेसे आपण शेंगदाणे घेतले, पाव वाटीलाही कमी शेंगदाणे घेतलेली आहे। परंतु तिळवडीची जी चव आहे त्याचबरोबर पौष्टिकता आहे ती वाढावी यासाठी आपण शेंगदाण्याचा वापर करणार आहोत। मंद गॅसवर अगदी कुरकुरीत असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे कुरकुरीत भाजले की आपलं जी तिळवडी तयार होणार आहे तिची चव आणखीन छान होणार आहे। हलकेशी थंड करून त्याची जी वरील साल होती ती काढून घेतलेली आहे। आता तीळ देखील छान असे थंड झालेले आहे। आता मिक्सरला आपण हे दळून घेणार आहोत। आता मिक्सरला दळून घेत असताना आपल्याला ते पल्स मोडवर दळून घ्यायचे आहे, कारण शेंगदाणे आणि तीळ दोन्हीमध्ये देखील तेलाचं प्रमाण असतं आणि ते तेल रिलीज होऊ नये यासाठी आपल्याला ते मिक्सरला दळून घेताना पल्स मोडवर दळून घ्यायचे। आता या ठिकाणी शेंगदाणे आणि तीळ मी हलकेशी ठोसर असे ठेवलेले, जेणेकरून जी तिळवडी आहे ना त्याला वरील बाजूने तीळ दिसतात यासाठी मी ठोसर दळून घेतलेले आहे। हे पहा, त्यामध्ये काही तीळ हे सगट देखील राहिलेले आहे अशा पद्धतीने। परंतु तुम्हाला जर अगदी छान ही तिळवडी आणखीनच तुम्हाला हे तीळ बारीक करून करायचे असेल तरीही करू शकता। तुम्हाला जर तीळ जास्त बारीक दळून घ्यायचे असेल तरी घेऊ शकता। आता ज्या डिशमध्ये आपल्याला ही बर्फी वडी सेट करायची आहे त्या डिशला मी छान असं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ही तिळवडी करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण 1 मोठा आकाराचा चमचावरून साजूक तूप टाकलं। 1 वाटी भरून या ठिकाणी गूळ टाकलेला आहे। ज्या वाटीच्या मापाने तुम्ही पांढरे तीळ मोजले ना त्याच वाटीच्या मापाने अगदी गच्च दाबून भरलेली 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। आता गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, रोजच्या वापरातील जो गूळ असतो तोच गूळ मी या ठिकाणी यूज केलेला आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा। मंद आचेवर छान असा हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे, कारण आपण हे बिना पाकाची वडी तयार करत आहोत, त्यामुळे आपल्याला गुळाचा पाक होऊन द्यायचा नाही। यासाठी आपण गॅस कुठेही मध्यम किंवा मोठा करणार नाही, मंद आचेवर छान असा हा गूळ वितळून घेणार आहोत। गूळ व्यवस्थित असा वितळून तयार झालेला आहे, हे पहा। अशा पद्धतीने त्यामध्ये कुठेही गुळाचा खडा राहिलेला नाही, अगदी एकसारखा गूळ वितळून झालेला आहे। आता गुळाचा पाक होऊन द्यायचा नाही। या स्टेजला लगेचच आपण जे वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता या ठिकाणी गुळाचं जे मेजरमेंट सांगितलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। त्याचबरोबर एवढ्या गुळापासून आपली तयार होणारी जी तिळाची वडी आहे ती मध्यम गोड अशी तयार होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर यापेक्षा थोडंसं जास्त गोड हवं असेल ना तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, परंतु यापेक्षा कमी गुळाचं प्रमाण घेऊ नका, कारण तुम्हाला तेवढं मिश्रण मिक्स करण्यासाठी आणि ती बर्फी व्यवस्थित सेट करण्यासाठी गुळाचं प्रमाण देखील परफेक्ट असावं लागतं।
त्यामुळे कमी गुळाचं प्रमाण न वापरता एवढंच गुळाचं प्रमाण वापरा, किंवा जास्त गोड खायचं असेल तर थोडासा जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. अगदी व्यवस्थित असं मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करायचं. त्यानंतर गॅस लगेचच आपल्याला बंद करायचं आहे. हे पहा, छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आणि आता लगेचच आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आता ज्या डिशला मी साजूक तूप लावून घेतलेलं होतं त्या डिशमध्ये हे सर्व आपलं हे वडीचं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. आणि गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून हे मिश्रण आपल्याला सेट करायचं आहे. कारण आपण यामध्ये जे तीळ आहे ना ते जास्त बारीक दळून घेतलेले नाही, थोडेसे ठोसर ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त बारीक दळून घेतलेले असतील ना तर तुमच्या बर्फीचा जास्त भुगा होणार नाही. तुम्ही जास्त ती दाबून प्रेस करून ती बर्फी सेट केली नाही तरीही चालणार आहे. परंतु जेव्हा आपण ठोसर ठेवतो ना तेव्हा ती बर्फी सेट करण्यासाठी अगदी दाबून अशी बर्फी सेट करायची. हे पहा, खूप जास्त गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी हलकीशी दाबत आहे. थोडीशी गरम वाफ निघून जाऊन देते आणि 1 मिनिटानंतर लगेचच आपल्याला व्यवस्थित अशी ती थोडीशी दाबून व्यवस्थित अशी आपण ही वडी सेट करणार आहोत. हे पहा, हे मिश्रण थंड होण्याच्या आत आपल्याला व्यवस्थित अशी हाताच्या साहाय्याने छान अशी दाबून आपल्याला ही वडी सेट करण्यासाठी ठेवायची आहे. आता या ठिकाणी हलकीशी गरम असतानाच वरील बाजूने थोडीशी आपण त्यावर क्रॅक दिलेली होती, जेणेकरून आपल्याला ती थोडीशी बर्फी आपण कट केलेली होती. आणि पूर्ण थंड केल्यानंतर ती व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता बर्फी छान अशी आपली तयार झालेली आहे. ही वडी तयार झालेली आहे, तिळाची वडी मकर संक्रांती स्पेशल तयार केली आहे. आणि वरील बाजूला तीळ पाहू शकता, खूप छान असे दिसत आहे. त्यामुळे बर्फी दिसायला देखील आणखीन छान दिसते. आता ही बर्फी आपण एका डिशमध्ये सर्व करत आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर मकर संक्रांती स्पेशल तुम्ही आणखीन कोणकोणत्या रेसिपीज बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच भरपूर टिप्स आहेत, नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत दररोज दुपारी 12 वाजता माझ्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर करत असते. आणि प्रत्येक रेसिपी मी भरपूर टिप्स आहेत अगदी परिपूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पाहू शकता छान अशी खुसखुशीत ही वडी तयार झाली. पाक करण्याचं टेन्शन आहे, त्यामुळे तुम्ही नवशिके असाल तरीही तुम्हाला अगदी सहज ही रेसिपी जमणार आहे. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर रेसिपीबाबत काही शंका असतील का तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. छान अशी आपली ही तिळाची वडी या ठिकाणी बनवून तयार झाली. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.